शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या काचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या काचेतून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वारेतून सोडविते. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन कलेस्करास याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन. कलेस्करास याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन. कारण देवाचे पूर्णत्व त्याच्यात शरीरात राहते आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय त्याची 9 ते 10 वचनं वाचली. ह्या पवित्र वचनांमध्ये आपण पाहतो येशू ख्रिस्ताचे जे स्वरूप आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासणाऱ्यांशी जो संबंध आहे तो संबंध या पवित्र वचनांमध्ये स्पष्ट करत आहे. कारण विश्वासणाऱ्यांनी खोट्या शिक्षणाला बळी पडू नये म्हणून या पवित्र वचनामध्ये मुख्यतः 2 सत्य मांडलेली आहेत. आणि पहिलं जे सत्य आहे ते ख्रिस्ताचे देवत्व. येशू ख्रिस्त हा देव आहे, तो देवाचा पुत्र आहे याप्रमाणे या पवित्र वचनांमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो की देवपणाची जी पूर्णता आहे त्याविषयी 9व्या वचनामध्ये दिलेला आहे. आणि देवपणाची पूर्णता कशी ख्रिस्तामध्ये आहे याविषयी पौल या वचनामध्ये सांगत आहे. आणि परमेश्वराचे जे गुण येशू ख्रिस्तामध्ये आहेत ते गुण म्हणजे प्रेम, सामर्थ्य, पवित्रता आणि ज्ञान. ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट त्याने सांगितलेलं आहे की मूर्तिमान. देव केवळ अदृश्य आत्मा नसून तो येशूच्या रूपाने मानवी शरीरात पृथ्वीवर आला. येशू हा पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव आहे हे या ठिकाणी पौल स्पष्ट करतो. त्याचप्रमाणे
दुसरा जो मुद्दा आहे, दुसरं जे सत्य आहे की विश्वासणाऱ्यांची पूर्णता. आणि 10व्या वचनामध्ये त्याविषयी त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण पूर्ण आहात. जेव्हा आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला देवाच्या सर्व आशीर्वादांचा वाटा मिळतो. माझ्या प्रियांनो, विश्वासाच्या द्वारे आपल्याला आशीर्वादांचा वाटा मिळतो. आपल्याला तारणासाठी किंवा देवाशी नाते जोडण्यासाठी ख्रिस्ता व्यतिरिक्त इतर कोणत्याही विधी, तत्वज्ञान किंवा मध्यस्थाची गरज उरत नाही. कारण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने माझं आणि तुमचं तारण होतं. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त हा सर्व सत्तेचं मस्तक आहे. ख्रिस्त हा जगातील सर्व अदृश्य शक्ती, अधिकार आणि आत्मिक सत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे, हे या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे विश्वासणाऱ्यांनी कोणत्याही वाईट शक्तीला घाबरण्याचं कारण नाही. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त हा त्या सर्वांचा प्रमुख आहे, हे या ठिकाणी पौल सिद्ध करत आहे. येशू ख्रिस्त हा सर्व सत्तेचं मस्तक आहे. थोडक्यात सांगायचं तर येशू ख्रिस्त हा स्वतः पूर्ण देव आहे आणि त्याच्याशी जोडले गेल्यामुळे आपण ही आध्यात्मिक दृष्ट्या पूर्ण झालो आहोत. म्हणून येशू ख्रिस्त हाच देव आहे हे या ठिकाणी पौल सांगत आहे. कारण त्या काळामध्ये खोटं शिक्षण आहे आणि खोट्या शिक्षणाला मंडळीने बळी पडू नये म्हणून ख्रिस्त कोण आहे ह्याची ओळख या ठिकाणी पौल करून देत आहे. परमेश्वर ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. कारण खरोखर तू महान आहे आणि येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तू आमचं तारण केलेलं आहे. तू दिलेल्या तारणाबद्दल, तू आमच्यामध्ये उत्पन्न केलेल्या विश्वासाबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. आणि देवापा, आम्ही विश्वासणारे म्हणून जीवन जगत असताना खोट्या शिक्षणाला बळी पडू नये, तर आम्ही ख्रिस्ताला धरून जीवन जगावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या काचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या काचेतून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वारेतून सोडविते. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वारेतून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.